श्री स्वामी समर्थ. तर आज बनवलेला आहे मी मूग डाळीचा डोसा. आता मूग डाळीचा मुगाचा डोसा म्हणजे हिरव्या मुगाचा किंवा हिरव्या साल्टाच्या डाळीचा डोसा तुम्ही बघितला असेल. तर आज आपण बघणार आहोत पिवळ्या मूग डाळीचा डोसा. हे बघा भरपूर असं बॅटर मी काढून घेतलेला आहे. मस्त असा कुरकुरीत होतो. तुम्हाला मऊसूत खायचा असेल तरी पण चालतं. तर बघा चला आपण बघूया आता रेसिपी. तर बघा मूग डाळ मी छान अशी भिजवून घेतलेली आहे. रात्रभर भिजवली तरी चालतं, अर्धा तास भिजवली तरी चालतं, 2 तास भिजवली तरी चालतं. तर मूग डाळ आपण भिजवून घेतली. तर आता आपण काय करू, मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मूग डाळ काढून घ्यायची आणि झटपट होणार आहे, अजिबात टाईम लागणार नाही. मुलांच्या डब्यासाठी म्हणजे खरं तर ऑप्शनमध्ये म्हणजे असं काय सकाळच्या गडबडीमध्ये काय करावं सुचत नाही ना, ऑप्शन नसतो कोणचा काय बनवायचं. तर हा डोसा इतका झटपट होतो, अजिबात वेळ लागत नाही, 15 मिनटामध्ये तयार. 10 ते 15 मिनटं लागतात. आता आपण मूग डाळ घेतलेली काढून मिक्सरच्या भांड्यात, त्याच्यात 4 ते 5 पाकळ्या आपण लसणाच्या टाकल्या आणि नंतर भरपूर कोथिंबीर घेतली. आता कोथिंबीर आहे ना, मी तिची जे काट्यात दांड्यात का त्या घेतलेल्या आहेत, कारण की बारीक करून शिनी भरपूर अशी छान टेस्ट येते. आणि मिरची कमी तिखट असल्यामुळं जरा मिरची जास्त घेतलेल्यात मी. तिखट असेल तर 1-2च घ्या, मुलांना बनवायचं असेल तर कमीच तिखट करा. आपल्यासाठी मुलांसाठी कोणासाठी जरी केलं तरी हा नाश्ता चांगलाच आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि नंतर जिरे टाकून घेतले, थोडंसं पाणी टाकून घेतलं. जिरे टाकायचे खरं तर राहिले होते, नंतर शेवटीला टाकले मी. तर आता याला बारीक असं करून घेतलं मिक्सरला, बघू शकता थोडंच पाणी वापरलं आहे, जास्त पाणी वापरलं नाही मी. तर आता याला काढून घेऊतं आणि दुसरी ही मूग डाळ बारीक बॅटर बनवून घ्यायचं. आपण जसं इडलीचा डोसा बनवतो तसंच बॅटर बनवून घ्यायचं, इडलीला बनवतो तसंच. तर आता राहिलेली आपण मुगाची डाळ पण मस्त याच्यामध्ये काढून घेऊतं. आणि जे डाएटवर असते ना, डाएटवाल्यासाठी सुद्धा मस्त संध्याकाळच्या किंवा मग दुपारच्या किंवा सकाळच्या कोणत्याही 3 मेनूमध्ये एकदा जरी घेतलं का तरी पण चालतं. तर आता ही सगळी डाळ आपण मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये, कारण की पहिल्या भांड्यालाच आपण मिरच्या सगळं लावून घेतलं होतं, नंतर नुसती डाळच आपण बारीक करून घेतली. आता ही सगळं एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळी चव मिठाची मिरची सगळी एकजीव होणार आहे. तर मस्त बघा मी आता पाणी टाकलेलं नाही, हे बॅटर असंच ठेवायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. कारण की मूग डाळीला कसं आहे, मीठ वापरताना पण मूग डाळीला ना एरवीच्या दुसऱ्या डाळीपेक्षा मिठाचं प्रमाण थोडं कमी करायचं, कारण की लवकर खारट होती. मूग डाळीचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळं मूग डाळचं काही पण पदार्थ बनवताना मिठाचं लक्षात ठेवायचं. आता गॅस सुरू केला, त्याच्यावर ना लगेच आपण डोशाचा तवा ठेवून घेऊतं. तवा गार आहे तोपर्यंतच ह्याला तेल हाताने असं लावून घेणार आहे मी. तुमच्याकडं ब्रश असला त्यांनी लावलं चालतं, चमच्याने लावलं चालतं. तर मी हाताने याला चोळून घेतलं आहे, जास्त काही तेल टाकलेलं नाही खाली, थोडंसं उलटावं याच्यासाठी. नंतर बघा 1 चमचा टाकून घेतला. आता तुम्ही हाताने पण पांगू शकता आणि चमच्याने पण याला पांगू शकता. आणि याच्यामध्ये असं आहे, ज्यांना कुरकुरीत खायचं असेल त्यांनी आणखी पातळ असं बॅटर तव्यावर असं पातळ पसरून घ्यायचं. आणि ज्यांना असा मऊ सॉफ्ट खायचं असेल त्यांनी दाटसर ठेवलं तरी चालतं, टाकलं की थोडं पसरलं तरी चालतं. थोडीशी मिरची माझ्याकडून मिरची राहतीच ती बुडाला थोडीफार मोठी, ती काढून घेतली आणि हाताने असं याला सारून घेऊतं. तुम्हाला जर पातळ बनवायचं असलं का हाताने आपल्याला हे वरचं जे थोडं राहिलेलं बॅटर दिसतंय ना, ते आपल्याला वापस काढता पण येतं. नुसतं खाली एकच लाईन ठेवली तरी चालते. ती मी काय बोलते हे लक्षात येत असेल तुमच्या. याला जास्त पसरून घ्यायचं. आता मस्त असं पसरून घेतलेलं आहे. जर गरम लागायला तर चमच्याने फिरवा किंवा मग थोडासा पाण्याचा हात पण घेऊ शकता. तर आता याच्यावरती आपण तेल टाकून घेऊतं आणि याला थोडंसं झाकून ठेवतं, म्हणजे छान असं वाफळून निघतं. थोडं झाकायचं आहे, जास्त वेळ नाही झाकायचं. आणि तुम्हाला जर मऊ बनवायचा नसेल तर मग नाही झाकलं तरी चालतं. आणि याच्यापेक्षा पातळ पण होतो बरं का, याच्यापेक्षा पातळ होतो, घट होतो, पण जरा थोडंसं मला मध्यम स्वरूपाचाच खायला आवडतो. त्याच्यामुळं मी आता मस्त बघा दोन्ही साईडकडून छान आपण याला भाजून घेऊतं आणि खरंच खूप छान लागतो खायला. नक्कीच बनवा.